नमस्कार, आरती कुक्स अँड टॉक्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सर्वांना आवडणारा आणि नैवेद्याच्या पानावर आवर्जून वाढला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे पंचामृत दाखवणार आहे। आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी चिंचेचा कोळ, पाऊण वाटी तिळाचा कूट, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, पाऊण वाटी गूळ, काही खोबऱ्याचे काप करून घेतले आहे, 3 चमचे तेल, कढीपत्ता, हिंग, मीठ, हा चमचा वापरलाय मी, 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा हळद, अर्धा चमचा धणेपूड आणि 3 चमचे तिखट आणि अर्धा पेला पाणी। अजिबात वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूया। मध्यम आचेवर आपण कढई तापत ठेवली आहे। त्यात सगळ्यात आधी तेल घालूया। तेल चांगले तापले की त्यात आपण मोहरी तडतडल्यानंतर जिरे घातल्यानंतर मेथी दाणे, हिंग, धणे पावडर, कढीपत्ता, हळद, खोबऱ्याचे काप, तिखट आणि लगेचच चिंचेचा कोळ। छान उकळी आल्यानंतर अर्धा पेला पाणी। आता छान उकळी आल्यानंतर त्यात आपण गूळ घालूया। गूळ विरघळेपर्यंत आपण छान उकळी काढून घेऊया। छान उकळी आलेली आहे। यात आपण आता दाण्याचं कूट आणि तिळाचं कूट घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। आता हे छान शिजायला ठेवूया। आपल्याला याची कन्सिस्टन्सी ह्याप्रमाणे पाहिजे, कारण हे थंड झाल्यानंतर थोडं घट्ट येणार आहे। आपल्याला हे जास्त पातळ नको आहे, कारण जर पानात वाढले तर त्याचा ओघळ दुसऱ्या पदार्थात जायला नको आणि अतिशय घट्ट झाले तर ते चमच्यातनं वाढताही येणार नाही। त्यामुळे या प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला आवश्यक आहे। बघू शकता किती छान रंग आला आहे। मंद आचेवर आपण थोडं शिजवून घेऊया। 1-2 मिनिटं शिजवूया आणि मग गॅस बंद करूया। बस आता आपण गॅस बंद करूया। अशा प्रकारे आपलं पंचामृत तयार आहे। हे जरी तुम्हाला सध्या पातळ दिसत असेल तरी ते थंड झाल्यानंतर घट्ट होणार आहे। आपले पंचामृत तयार आहे। तुम्हीही याच पद्धतीने करा आणि खा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन पदार्थासोबत। धन्यवाद।